मित्रांनो नमस्कार. श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डन विसापूर जिल्हा चंद्रपूर येथे आपणा सर्वांचे स्वागत आहे. ही आहे येथील प्रशस्त पार्किंग. या ठिकाणी आपण आपले वाहन पार्क करून या भव्य बॉटॅनिकल गार्डन मध्ये प्रवेश करूया. मित्रांनो, निसर्गाच्या या विलोभनीय परिसरात पाऊल ठेवताच आपण अशा एका प्रवासाला सुरुवात करणार आहोत ज्याची तुलनाच नाही. आज आपण या गार्डन विषयी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. या गार्डन मध्ये येण्याची प्रवेश फी, वेळ व या ठिकाणी कसे पोहोचावे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एंट्री गेट जवळच आपणास अशा प्रकारचा गार्डनचा मार्गदर्शक मॅप पाहावयास मिळतो. या मॅपवरून आपल्याला गार्डन मध्ये फिरणे सोयीचे होते. मित्रांनो, हे आहे तिकीट काउंटर. सध्या एंट्री फ्री असली तरी आपल्याला प्रवेशासाठी या काउंटरवरून फ्री असलेले तिकीट घेणे बंधनकारक आहे. सुमारे 108 हेक्टर परिसरात पसरलेले भव्य गार्डन पायी फिरणे सर्वांना शक्य होत नाही. त्याकरिता अशा बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची व्यवस्था या ठिकाणी आहे. प्रति व्यक्ती 50 रुपये देऊन आपण या वाहनाने गार्डन फिरण्याचा आनंद घेऊ शकतो. गार्डन मधील आपला प्रवास सुरू झालेला आहे. सुरुवातीलाच आपल्याला दिसतो रोज गार्डन. मित्रांनो, हे आहे सायन्स सेंटर. या ठिकाणी आपणास पृथ्वी आणि वनस्पती यांच्यातील संबंध दर्शविणारे अनेक प्रयोग लाईव्ह डेमोद्वारे दाखविण्यात येतात. विद्यार्थ्यांनी भेट द्यावी असे हे ठिकाण आहे. यात कॅमेरा अलाउड नाही. या ठिकाणी 8D मूव्ही दाखविण्यात येते. तिकीट आहे 100 रुपये. या हिरव्यागार क्षेत्रात फिरत असताना आपणास आश्चर्याने भरलेल्या एका वेगळ्या जगात आपण फिरत आहोत असे वाटते. मनोरंजनासोबतच माहितीचा प्रचंड खजिना या ठिकाणी आहे. मित्रांनो, हे आहे चिल्ड्रन्स पार्क. बच्चे कंपनीची आवडीची जागा. याच परिसरात एक हाऊस ऑफ फ्युचरचे मॉडेल आहे. हे घर 13 टन निरुपयोगी प्लास्टिकचा वापर करून बनवण्यात आले आहे. तर मित्रांनो, हे आहे बोगनविले गार्डन. या गार्डनमध्ये बोगनवेलीच्या शेकडो प्रजाती आपणास पाहावयास मिळतात. अतिशय सुंदर असे हे गार्डन आहे. मध्ये आपले स्वागत आहे. हे गार्डन 10 वर्षाच्या खालील मुलांकरिता आहे. मोठ्या व्यक्तीने खाली किंवा वरती कुठल्याही मॉडेलवरती बसू नका. बसून आदळल्यास दंड आकारण्यात येईल. कृपया किंवा वरती कुठल्याही मॉडेलवरती बसू नका. बसून आदळल्यास दंड आकारण्यात येईल. कृपया लॉनवरती कोणीही जाऊ नये. हा सुंदर तलाव पक्षी निरीक्षण करणाऱ्या हौसी पर्यटकांकरिता खास करून बनवण्यात आला आहे. तसेच यात उभे असलेले भव्य जहाज जे दिसत आहे ते ॲक्च्युअल जहाज नसून एक रेस्टॉरंट आहे. या जहाज रूपी रेस्टॉरंटमध्ये बसून आपण खाण्यापिण्याचा आनंद घेऊ शकतो. गार्डनच्या या सेक्शनमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर आकर्षक असे बोन्साय वनस्पती व प्राण्यांच्या मूर्त्या पाहू शकता. गार्डनच्या या बाजूस बांबूच्या बोगद्यातून फिरण्याची मजाच काही और आहे. अतिशय आकर्षकरित्या बनवलेले बोगदे पाहण्यासारखे आहेत. मित्रांनो, दुर्मिळ होत असलेल्या वनस्पतीच्या प्रजातींच्या संवर्धनाचे अतिशय पवित्र कार्य या ठिकाणी होत आहे. त्यामुळे नक्कीच पुढील येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य सुरक्षित होईल.
वनस्पतीचे जतन आणि अभ्यास करण्यासाठी समर्पित असलेले हे ठिकाण एक शैक्षणिक आणि संशोधन केंद्र म्हणून काम करते. आपल्या निसर्गाचे संरक्षण करणे किती महत्त्वाचे आहे हे सुद्धा आपल्याला पटवून देते. मित्रांनो, आपण आता पाहत आहात रोज गार्डन. या सुंदर गार्डनमध्ये गुलाबाच्या शेकडो प्रजाती आपण पाहू शकता. या ठिकाणी आपण निसर्गाच्या या सौंदर्याचा आनंद तर घेऊ शकतो, त्याचबरोबर आपले शरीर व आत्मा या दोघांनाही ताजेतवाने करण्याची ताकद येथील वातावरणामध्ये आहे. मित्रांनो, हे वनस्पती उद्यान जैवविविधता संवर्धन आणि पर्यावरणीय शिक्षण याची आवड असणाऱ्यांसाठी एक मोठी शाळा आहे असे म्हणायला हरकत नाही. येथील रामायण वन, नक्षत्र वन, नवग्रह वन भेट देणाऱ्या प्रत्येकाला वृक्षारोपण करण्याची प्रेरणा देते. मित्रांनो, हे गार्डन चंद्रपूर बल्लारशा रोडवर चंद्रपूरपासून अंदाजे 14 किलोमीटर तर बल्लारशापासून अंदाजे 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या विसापूर या गावाजवळ आहे. गार्डनची वेळ सकाळी 9 ते 6 अशी आहे. सध्या तरी या गार्डनला कोणत्याच प्रकारची एंट्री फी नाही, त्यामुळे आपण लवकरच या गार्डनला भेट द्या. मित्रांनो, हे आहे कॅक्टस हाऊस. या ठिकाणी आपण कॅक्टस या वनस्पतीच्या शेकडो प्रजाती पाहू शकता. आपण यापूर्वी कॅक्टसचे किती प्रकार पाहिले होते? कॉमेंट नक्की करा. हे आहे बोन्साय गार्डन. यामध्ये अगदी मोठ्या वृक्षाप्रमाणे दिसणारे छोटे छोटे बोन्साय पाहून आश्चर्य वाटते. हा बघा, हा आहे आंब्याचा बोन्साय. याला आंबे पण लागलेले आपण पाहू शकता. अतिशय सुंदर असं हे बोन्सायचं कलेक्शन आपण या ठिकाणी पाहू शकता. बघा मित्रांनो, किती सुंदर हे वडाचं झाड.
हे आहे पाम हाऊस. या ठिकाणी बऱ्याच प्रकारची पामची झाडे आपण पाहू शकता. मित्रांनो, आपण या भागात पाहू शकता सर्व प्रकारच्या भाज्या ज्या आपण खातो त्या भाज्यांची झाडं या ठिकाणी आपण पाहू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. येथील ओपन डायनासोर पार्क हा एक मनमोहक अनुभव आहे. या ठिकाणी फिरत असताना आपण शेकडो वर्ष मागे डायनासोरच्या जगात गेल्याचा भास होतो. बटरफ्लाय पार्क हे एक मस्ट व्हिजिट ठिकाण आहे. या ठिकाणी फुलपाखरांच्या 100हून अधिक प्रजाती आहेत. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहोत एक्झिट गेटला. इथून आता आपण बाहेर पडायचे आहे. मला आशा आहे आपणास आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. मित्रांनो, खूप सुंदर असे हे गार्डन एकदा तरी सहपरिवार भेट देण्यासारखे आहे. आपण पण नक्की या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कॉमेंट नक्की करा व चॅनलला अद्याप सबस्क्राईब केले नसाल तर आजच करा. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.